This waterfall heart will never break. We rise up from the mist for heaven's sake, for heaven's sake. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे शनिवार, पुन्हा एकदा निघालो आहे एखादा नवीन दुर्ग एक्सप्लोअर करण्यासाठी. तर आज आम्ही जाणार आहे पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील काळादुर्ग असा एक दुर्ग आहे. बाजूलाच एक वाघोबा करून धबधबा आहे. तो मे बी आज चालू असेल, माहिती नाही पाणी असेल की नाही, बट स्टील तो पण एक्सप्लोअर करायचं ट्राय करू. तर तोपर्यंत काळादुर्ग तर पक्का एक्सप्लोअर करणार आहे. तो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही इथून 6 सीटर घेतली आहे. स्टेशनला आम्ही पालघर आहे बघा, पालघर स्टेशन. पालघर स्टेशनच्या जस्ट बाहेर तुम्हाला ही ऑटो 6 सीटर मिळेल, जी तुम्हाला सोडेल वाघोबाला. तर सांगायचं आहे वाघोबा, वॉटरफॉल किंवा काळादुर्ग असे 2 स्टॉप आहेत, आजूबाजूलाच आहेत. तर तसं घ्यायचं. आता आमची गाडी निघते, खूप जोरात पाऊस आहे, त्यामुळे माहीत नाही किती टाईम लागेल पोचायला. पण बघूया. माझ्याबरोबर विशाल आहे, दोघंच जण आहे आम्ही, आणि तिथे हेमंत भेटणार आहे. आम्ही तिसरा हेमंत भेटणार आहे. बघूया आता. चला, आज खूप बेकार पाऊस आहे. आजचा कसा ट्रेक असेल काय सांगू शकत नाही. एवढा आहे भाई. तर अशा प्रकारे आम्ही आता खूप काही प्रवास करून, खूप जास्त पाऊस होता, खूप प्रवास करून पोचलो आहे शेवटी वाघोबा देवस्थानला, जे ॲक्च्युली बेस आहे, ट्रेकचा स्टार्टिंग पॉईंट आहे. तर तुम्ही हे मंदिर बघा. हे मंदिर आहे जे ट्रेकिंग पॉईंटचा स्टार्ट आहे एकदम. तर तिथून आम्हाला आता जायचं आहे. त्या साईडने ते माकड वगैरे खूप भेटतील तुम्हाला. इकडे बघा, हे बघा, खूप माकड वरती बसलेत. तर आता आम्ही इथून ट्रेक चालू करणार आहे ऑफिशियल. खूप आज जास्त पाऊस पडल्यामुळे गाडी वगैरे खूप कमी आहेत. तर आता जस्ट पोचलं. आज गाडीचा खूप प्रॉब्लेम आहे, खूप जोरात पाऊस पडतो आहे आणि गाड्या वगैरेंचा खूप प्रॉब्लेम आहे. विशाल, आने में कितना प्रॉब्लम हुआ? अरे बहुत टाइम लगा आने में. बहुत. लास्ट टाइम इथे आलेलं तेव्हा एवढी गर्दी नव्हती आणि हे पण पाऊस पण कमी होता. तर बघू किती टाईम लागते पोचायला वरती. आय गेस एक तासाचा ट्रेक आहे. आता बघू किती टाइमात पोचतोय. लोग ने बनवाई थी पैसा देके, लेकिन पैसा नुकसान हो गया सब सीढ़ी का. गाइस गौर से देखिए, हम आ रहे हैं और गाइस हमारे बंदे लोग, अरे हमारी फौज जा रही है. बाप रे, हमारी फौज है. इन लोगों को सबको 5-5 रुपये का नाश्ता मिल रहा है, इसलिए आ गए. और गाइस गौर से देखिए, गाइस इनका भंडारा चालू है, चना खा रहे लोग. गौर से देखिए, हमको चना भी नहीं मिला. तर आता आमचा ट्रेक सुरू झाला ऑफिशियली अशा प्रकारे. आणि खाली काही माकड वगैरे, खूप जास्त माकड होते. तिथून आता आम्ही पळून आम्ही निघालो. आता लास्ट टाइम जेव्हा इथे आलो तर काय पाणी वगैरे नव्हतं इथे. बघा, आज इथून पाणी वगैरे येतं आहे. असा काहीसा ट्रेक आहे. मी चालतो आता. या ट्रेकची एक खासियत आहे तर हा बिगिनर फ्रेंडली, पण स्टार्टिंगला एकदम असं चढाव आहे, त्यामुळे स्टार्टिंगला खूप थकायला होतं. ऑलमोस्ट 15-20 मिनटं तरी खूप असं सरळ चढायचं आहे. एकदम स्टेप आहे, त्यामुळे थोडं दमायला होतं स्टार्टिंगला, पण नंतर एकदम आरामात आहे. सकाळपासून 24 तास पाऊस आहे. यायला थोडा प्रॉब्लेम झाला, गाडी वगैरे नव्हती. बाजूला एक वाघोबा वॉटरफॉल आहे, तो बंद केला आहे बिकॉज तिथून दगड वगैरे येत होते. आम्हाला माहीत नाही तिथे जायला भेटेल की नाही, बघूया. विशालसाठी वाट बघतोय. विशाल खालती आहे बघा, तिथे की नाही. थोड़ा थक गया. उम्र बढ़ गई थोड़ी लगता. 2016 ची सुरुवात. 16 का पहला है ना, 2026 का. यस फर्स्ट.
खूप टाईम नंतर ट्रेक करतात त्यामुळे थकले. खूप मस्त ट्रेक आहे, शांत आहे. आय गेस लास्ट जेव्हा आलेलो त्यात लोक थोडी कमी होते तिथे. आज माहिती नाही, आज जरा खालती लोकांची गर्दी जास्त दिसत होती. मे वरती पण खूप जण असतील. पण लास्ट टाईम आम्ही खालचा व्ह्यू मिस केलेला, खालती बघताना आलेलो कारण की धुकं खूप होतं. यावर्षी तेच एक्सपेक्ट करून आलेलो की खालती खालती सिनरी आहे जी बघायला भेटेल, पण यावर्षी पण वाटत नाही बघायला भेटेल. पाऊस जोरदार आहे, हे बघा फुल पाऊस पडतो इथून, बेकार पाऊस आहे. चला बघू काय होतं, आज पाऊस थांबतोय का. मोठे मोठे दगड आहे तिथे बघा, आणि चालतोय आम्ही. विशाल थोड़ा सा थक रहा है. अब कितना थके? अरे हाँ? थोड़ा और थक गया. अभी उम्र बढ़ रही है लगता है. तरी पाऊस आहे म्हणून थोडा दम कमी लागतोय. पाऊस नसता, ऊन असता तर अजून वाट लागली असती. हाँ विशाल, फिर तो हालत खराब. बारिश रहता तो बारिश नहीं रहता तो और वाट अरे लागते. फिर तो चलने हालत खराब होती है. अभी ठीक है. मी थोडं छत्री घेऊन चालतोय, असंच मजा. असं तर पूर्ण भिजलोय, ओला चिंब झालं. पण स्टील ते डोळ्यावर पाणी येतं होतं म्हणून कंटाळा येतो, बोलायला नाही येत. कितना थक गए? ये थक गया फर्स्ट ट्रैक. बाप होने का असर दिख रहा है. वो वाली फिटनेस लगता है अभी वापस आनी पड़ेगी. थोडंसं गुफासारखं आलं इथे बघा. ती बघा प्लाटू आली. आणि बघा मित्रांनो, जो पहिला पॉईंट आला आहे तो पाऊस होता. बेकार पाऊस आहे आज, आणि बेकार पावसात आम्ही आज आलो इथे. काहीच करायला भेटत नाही आहे. कॅमेऱ्यावर पण तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी पाणी झालं आहे, काहीच दिसत नाही आहे खालचं. वरती येऊन पण काय फायदा नाही आहे, असं झालं. फायद्यांच्या सहित खालचं सीन नाही बघू शकत आहे. काय जिथे आम्हाला घ्यायचं तो पण हे दिसत नाही आहे, कालदुर्गचा. तर बघा इथे जरा वरती आलं तुम्हाला कालचा व्ह्यू दाखवतो. त्या साईडला आम्हाला तिथे जायचं आहे, पण तो काय दिसत नाही आहे. बघू आता झालं आम्हाला 15-20 मिनटं झाली चालून, पोचलो आहे पहिल्या पॉईंटला. जास्त डिफिकल्ट ट्रेक नाही आहे, तुम्ही नक्की या. चला आता जायचं, चालेल चला. एक पॉईंट तर कवर करून झाला आहे, आता पुढे जाऊया. ॲक्च्युली एवढ्या पावसात कधी ट्रेक नव्हता केला, फर्स्ट टाईम एवढ्या पावसात ट्रेकिंग करतो. डेंजर, म्हणजे एक सेकंड पण पाऊस थांबला नाही आहे. काय विचार कंटिन्यू जिथून घरातून निघाले तिथून पाऊस चालू आहे, आणि तो इथे येईपर्यंत. तो ॲक्च्युली ऑटोवाला पण आम्हाला घेतला होता, बोलत होता तिथे पाणी भरलं, जाऊ नका इन द सेन्स मी जाणार नाही. तर रिक्वेस्ट करून त्याला आणले आम्ही इथे. खालती तो मित्रांनो वॉटरफॉल जाणार आहे आजूबाजूला. हां तिथे त्याचा स्टार्टिंग पॉईंट इथे आहे बघा. ते एवढ्या वरती आलो आम्ही. हा बघा, हा स्टार्टिंग पॉईंट आहे, आणि इथून तो वॉटरफॉल चालू होतो. खालती तुम्हाला दिसत असेल पाणी जातं तिथे. मित्र भेटले थोडेसे बघा.
किधर से आए हो guys? किधर से आए हो तुम्ही? मनोर से आहे. जास्त लांब नाही. काय काय आहे ब्लॉग? हा शुभम जास्त लांबते नाही, जास्त लांबते इकडेच आहे, जवळचे येत राहत असते रे बघा सगळे. हो बॉडी बिल्डर. ऑलमोस्ट पोहोचला बघा, एकदम सेफ आहे. लास्ट एकदम बघू. इथे व्ह्यू बघा मित्रांनो. लास्ट पॉइंट तिथे भेटतात बघा. तिथे एक पाण्याची टाकी आहे बघा त्या साईडला. आणि इथे असा मस्त व्ह्यू आहे. जास्त काय नाही आहे इथे फिरायला, बट इकडचं लोकेशन खूप भारी आहे. नेहमी हवा चालू असते आणि गड पण छोटा आहे चढायला, बिगिनर ट्रेक आहे त्यामुळे मजा येते थोडी. अंधार आहे, अंधार असतो, जंगल आहे त्यामुळे मजा येते. पाऊस जास्त असल्यामुळे आम्हाला काहीच तिथे बघता येत नाही आहे, खूप जास्त पाऊस आहे. त्या साईडला अजून एक छोटीशी पाण्याची टाकी आहे, गढूळ पाणी येते आणि इथून असा काही व्ह्यू आहे. 1 तास लागला ट्रेकला पोचायला, 1 तास पोचून आता आम्ही पोचतोय. छोटासा पॉईंट आहे तिथे, तुम्हाला तिथे घेऊन जातो. खूप भारी मजा आहे. 1-1.5 तासात पोचलो आतमध्ये. इथे काहीच फिरता येत नाही. लास्ट टाइम आलेलो आम्हाला व्ह्यू नाही बघायला मिळाला, परत आलेलो यावर्षी. पण यावर्षी होत नाही तो निघतो तर अजून 1 तास लागेल निघायला. बघा मग उतरायला थोडासा टफ आहे कारण की हे बघा विशाल कसा येतो बसत बसत. उतरायला थोडंसं टफ डिफिकल्ट आहे कारण की खूप सरळ उतरायचं आणि पाऊस पण जास्त असल्यामुळे थंडी पण वाजली जास्त. थंडी आहे खूप. विशाल इथे कसं आहे बघा, उतरायचं डिफिकल्ट आहे. तिथून मी आत्ताच उतरून आलो आहे. हात कापतोय एवढी थंडी वाजते. चला आता हाफ ट्रेक तर झाला आहे, ऑलमोस्ट निघायचं खाली पोचायसाठी. अजून हाफ बाकी आहे. आता खालती वॉटरफॉलला जाऊ की नाही एवढं काही सांगू शकत नाही, बिकॉज जास्त पाऊस आहे आणि तिथे वॉटरफॉल बंद पण असू शकतो. वरती जास्त काही फिरायला नाही आलं, फिरता नाही आलं कारण की एवढं धुकं होतं तिथे आणि पाऊस पण लय होता. ॲक्च्युली माझी गोप्रोची बॅटरी पण संपत आली आणि जी मी एक्स्ट्रा चार्जिंग आणलेली ते पण पॉवर बँक पण पूर्ण पाण्यात भिजून खराब झाली वाटतं. त्यामुळे हे नाही होतं, चार्ज नाही करू शकत आहे. कुठेही गोप्रो बंद होऊ शकतो. पण मस्त ट्रेक होता भर पावसात, मजा आली. आता बघू उतरायला किती टाईम लागतं. पोचलो आता आम्ही खालती. हे बघा लास्ट इथून रोड दिसतो. फायनली तिथून स्टार्ट केलेलं तिथे पोचले एंडला. हे बघा माकड खेळत आहे छोटे छोटे. होपफुली चार्जिंग थोडीशी राहिली आहे त्यामुळे तुम्हाला जो बाजूचा वॉटरफॉल आहे तो दाखवतो तुम्हाला. जवळच पोचलो आहे वॉटरफॉलचा. जिथे वाघोबा मंदिर आहे, जे ॲक्च्युली बेस मंदिर आहे जिथे बेसला ट्रेकिंगचं, त्याच्या थोडंसं पुढे चालत जायचं आहे 200-300 मीटर.
मॅक्स तिथून जाऊन तुम्हाला हा वॉटरफॉल दिसेल. वॉटरफॉल दाखवतो बघा. भाई लोग बहुत ठंडा है. आप व्यूज भी देख सकते हैं इधर से कैसे दिखता है. बहुत खूबसूरत जगह है. आप लोग भी एक बार विजिट कर लो और एन्जॉय कर लो. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण एंडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.